नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, लाल येत पंचवर्षाणी, लाल येत पंचवर्षाणी, दशवर्षाणी ताडयेत, दशवर्षाणी ताडयेत, प्राप्ते तू षोडशे वर्षे, प्राप्ते तू षोडशे वर्षे, पुत्र मित्र वदाचरेत, पुत्र मित्र वदाचरेत. म्हणजे मित्रांनो, 5 वर्षापर्यंत जे आहे ते मुलाचे लाड करायचे, त्याला प्रेम करायचं. त्यानंतर पुढील 10 वर्ष जे आहेत ती त्याला शिस्त लावायची आणि 16 वर्षानंतर आपल्या मुलांची आपल्याला एखाद्या मित्राप्रमाणे आपण त्यांच्याशी वागायचं. बरोबर मित्रांनो, वेळेनुसार आपण आपल्या स्वतःमध्ये बदल केले पाहिजे जेणेकरून आपण आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेऊ शकू आणि आपल्या सर्वांचं कुटुंब स्वस्थ राहो, आपल्यामध्ये प्रेम जिव्हाळा आणि आपलेपण वाढत जाओ आणि आपल्या नात्यामध्ये देखील प्रेम आणि आपलेपण वाढत जाओ. या सदिच्छेसह आजचा आपण विषय पाहूया. आजचा आपला विषय आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन, जो आपण 15 मे रोजी साजरा करतो. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन जो 15 मेला आपण साजरा करतो आणि या विषयावर मार्गदर्शन करायला मुंबईतील सुप्रसिद्ध पोद्दार आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय वरळी मुंबई येथून रोगनिदान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप काळे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा परिचय करून देतो. डॉक्टर संदीप धनाजी काळे, आपण सहाय्यक प्राध्यापक आहात, रोगनिदान विभाग, पोद्दार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय वरळी मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी BAMS ही पदवी जी आहे पुण्याच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातून प्राप्त केली. पुढे सरांनी MD केलं. नागपूरचं जे श्री आयुर्वेद महाविद्यालय आहे तिथून सरांनी ही पदवी प्राप्त केली. त्या पुढेही जाऊन सरांनी PhD नुकतंच पूर्ण केलेलं आहे, रोगनिदान या विषयामध्येच केलेलं आहे. आणि सरांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच MPSC मार्फत सरांची निवड झाली आणि पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून सरांनी कार्यभार सांभाळला आणि आपली सेवा तिथे प्रदान करतात. सरांच्या गाठीशी जवळजवळ 15 वर्षाहून अधिकचा वैद्यकीय अध्यापनाचा अनुभव आहे. पदवी उत्तर आणि PhD विद्यार्थ्यांना सर शिकवतात, त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांचे गाईड देखील आहेत. आणि सांगायचं झालं तर सर लेखक देखील आहेत. आयुर्वेदिक जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी सरांनी 2 पुस्तके लिहिलेली आहेत. आघाडीच्या वर्तमानपत्रकात देखील सर स्तंभलेखन करत असतात आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील सरांनी शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत, व्याख्यानं दिलेली आहेत. तर असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. आणि आजचा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणजे काय नक्की, आणि दरवर्षी काहीतरी नवीन घोषवाक्य असतं, तर ह्या वर्षीचं 2026चं घोषवाक्य काय आहे? डॉक्टर निखिल सर नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला जे आपला कार्यक्रम नियमित बघतात त्यांना देखील मनापासून नमस्कार. सर्वप्रथम अभिनंदन की तुम्ही इतका छान विषय आणि नेमका तो दिवस आपण आजच साजरा करत आहोत, तर त्या विषयामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपण थीमकडे जाऊया. तत्पूर्वी आपण ही थीम कशी आली आणि कोणी आणली आपण हे बघूया. तर युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे की जी ज्याचे मेंबर्स जवळजवळ 193 देश आहेत आणि या देशांसाठी त्या देशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत यांचा अभ्यास करून समाजाला कोणत्या गोष्टी उपयोगी पडतील यावरती ही संघटना काम करत असते. 1980 मध्ये जवळपास या संघटनेने काही सामाजिक विषयांवरती काम करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की
प्रत्येक देशांमधली जी काही एक संस्था आहे, तर त्या संस्थेमध्ये जर आपण बघितलं तर समाज आहे आणि त्या समाजाचे काही घटक असतात. तर या घटकात या समाजातील घटकामध्ये संपूर्ण महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे आहे कुटुंब. तो आहे छोटा पण फार महत्त्वाचा आहे. आणि त्यांना असं लक्षात आलं की या कुटुंबाच्या बाबतीत काही अशा गोष्टी आहेत की ज्या त्यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी त्या आपण सोडवायला हव्यात. आणि या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी 1980मध्ये त्यांनी ठरवलं की आपण कुटुंब या गोष्टीवरती काम करूया. आणि त्या दिवशी त्यांनी 15 मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. हा दिवस का साजरा केला जातो? कारण की त्या दिवशी जर आपण त्या विषयावरती चर्चा केली तर त्याबद्दल संपूर्ण समाजामध्ये त्याचं एक प्रसिद्धी होते, त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण होते आणि त्यांना जे काही उपाय सुचवायचे आहेत ते उपाय त्या ठिकाणी लागू पडतात. तर यावर्षी 2026मध्ये आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन यामध्ये जी काही थीम आहे ती आहे फॅमिलीज इनइक्वॅलिटी आणि चाइल्ड वेलबिंग. म्हणजे कुटुंब आणि त्या कुटुंबामध्ये जर काही विषमता असेल आणि त्या विषमतेमुळे त्या समाजामध्ये त्या कुटुंबामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या वेलबिंग म्हणजे त्यांच्या वाढ ज्यांची जी होते त्यावरती कुठल्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात आणि त्यावरती आपण काय उपाय करायला हवे, या थीमच्या अनुषंगाने 2026 हे वर्ष त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. फारच छान. आणि सर, काय गरज काय वाटली, म्हणजे काय अशी परिस्थिती निर्माण झाली ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा आपण करतो त्याविषयी थोडं? हो, त्यांनी जेव्हा 1980मध्ये बघितलं की साधारणतः कुटुंब ही जी संस्था आहे छोटीशी, तर त्यामध्ये त्यांना फरक जाणवू लागले. जसं की आपण बघितलं की 1980पर्यंत साधारणतः कुटुंब जी होती ती एकत्र आणि मोठी होती. म्हणजे त्या कुटुंबामध्ये जो काही मुख्य घटक असेल कर्ता पुरुष, तर त्या पुरुषाच्या अनुषंगाने त्या घरामध्ये असणारी जी काही भावंडं होती, आई वडील होती आणि त्यांच्या नंतर पुढची येणारी पिढी होती, तर यांचं मिळून साधारणतः 10-12 जणांचं ते कुटुंब असायचं. त्यानंतर जागेचा अभाव असो किंवा काही आर्थिक अडचणी असो किंवा घरातील प्रत्येकाचे काही स्वभाव असतील, तर याच्या अनुषंगाने त्यांनी बघितलं की हे कुटुंब विभक्त व्हायला लागले आणि वेगवेगळे कुटुंब निर्माण व्हायला लागले. आणि त्यांना जेव्हा असं लक्षात आलं की हे वेगवेगळे कुटुंब निर्माण होत आहेत, तर त्या कुटुंबांमध्ये असणारे रिलेशन्स कसे असले पाहिजे, त्यांच्या आर्थिक अडचणी कशा सोडवता आल्या पाहिजे, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या विषयाची निवड केली. फारच छान. आणि आपण जर भारताविषयी जर बोललो किंवा भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाचं स्थान कसं आहे त्याविषयी काय सांगणार? खरंच हा प्रश्न इतका छान आहे. तर आपली जी भारतीय संस्कृती आहे, परंपरा ही फार जुनी आहे. तर आपल्याकडे वसुधैव कुटुंबकम अशी एक संकल्पना आहे, ज्यामध्ये तो आपला नाही किंवा हा परका नाही अशी कुठलाही भेदभाव न ठेवता जे काय आहे ते सगळं आपलंच आहे. म्हणजे वसुधा म्हणजे पृथ्वी, तर या पृथ्वीवरती असलेले संपूर्ण मनुष्य हे आपलं एक कुटुंबच आहे, अशा पद्धतीची धारणा आपल्याकडे आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपल्याला शिकवण्यात आलेली आहे. तर याच्याच पुढे जाऊन आता विश्वात्मके देहो येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे असे आपल्याकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि त्यांनी केवळ वसुधैव कुटुंबकम एवढंच न राहता या विश्व कल्याणाची त्यांनी प्रार्थना केली की केवळ माझं कल्याण न करता ह्या विश्वाचं कल्याण कर, अशा पद्धतीने भारतीय संस्कृती याकडे बघते. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या प्रत्येक घरामध्ये आपण मातृदेवो भव आणि पितृदेवो भव या गोष्टी मानतो. म्हणजे आपल्या घरातील जी काही आपले आई वडील आहेत त्यांना आपण देवाच्या स्थानी मानतो. तर अशी ही आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा साधारणतः आपण बघतो. फारच छान. आपण डॉक्टरांच्या बद्दल पण आपण फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट आहे, तर कौटुंबिक जवळीक असते त्याविषयी देखील चर्चा करूया. सोबत सर, कुटुंबाची जबाबदारी काय आहे त्याविषयी देखील थोडासा प्रकाश टाका. हां, तर आता मूळ मुद्दा कुटुंबाकडे येतो. तर कुटुंब म्हणजे काय, तर आपण सर्वात पहिल्यांदा बघतो की कुटुंब हे काय नेमकं स्वरूपाचं आहे. तर सर्वात पहिले आपला जो जन्म होतो तो त्या कुटुंबामध्ये होतो. त्यामुळे त्या कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर त्या कुटुंबाने आपलं पालनपोषण करणे, संगोपन करणे, आपल्यावरती संस्कार ठेवणे आणि त्यानंतर आपण त्या कुटुंबाची जबाबदारी उचलणे, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्या कुटुंबामध्ये साधारणतः समावेश आपल्याला करता येतो. आणि थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया आणि कोविड
काळामध्ये कोविडची जी महामारी होती त्याच्यानंतर जग बदललेलं आहे. जसं मगाशी बोललो की फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट पण हळूहळू लोप पावताना दिसतो, जो की अजून मजबूत केला गेला पाहिजे. आणि कुटुंबाबद्दल पण तुम्ही म्हटलात तर कुटुंबाच्या परिस्थितीमध्ये काय फरक झाला, खास करून असा प्रश्न आहे की महामारीनंतर काय फरक जाणवायला झाला किंवा त्याच्यातून आपण काय शिकलो याविषयी देखील सांगू शकता. बरोबर. आपण कोविडचा काळ जर का आठवला तर आजही आपल्या अंगावरती शहारा येतो. कारण आपण ज्या परिस्थितीमध्ये गेलेलो आहे, लॉकडाऊन असो किंवा त्यावेळेचा आजारपण असो, तो व्हायरस असो आणि त्यामध्ये झालेली मृत्यूंची संख्या असो आणि त्यामध्ये आपली इम्युनिटी आपल्या सर्वप्रथम कशी असते आणि काय असते हे आपल्याला कळालं. तर त्याचबरोबर आपल्याला हे पण कळालं की अशा कोविडसारख्या आजारांमध्ये आपल्याला कुटुंबाचा आधार किती महत्त्वाचा आहे. तर आपण बघितलं की बरेचसे जे रुग्ण होते तर त्यांना सर्वात पहिले आयसोलेट केलं गेलं, म्हणजे त्यांच्या कुटुंबापासून त्यांना वेगळं ठेवण्यात आलं. आणि बऱ्याचशा मेडिकल अहवालामध्ये असं लक्षात आलं की ही जी व्यक्ती आहे ती कुटुंबापासून तुटल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी एकटेपणामुळे त्यांना लवकर मृत्यू आला किंवा ते जास्त आजारी पडले, खचले, असं झालं. परंतु त्याच ठिकाणी नंतर कालांतराने तुम्ही बघितलं तर आयसोलेशन कमी झालं आणि लोकांनी, नातेवाईकांनी त्यांना भेटायला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये दुसऱ्या लाटेमध्ये किंवा तिसऱ्या लाटेमध्ये मृत्यूची संख्याही घटली. त्यामुळे कोविडने आपल्याला एक शिकवलेलं आहे की आपल्याला कुटुंबाचा आधार हा असला पाहिजे आणि ज्यांना ज्यांना कुटुंबाचा आधार आहे ती लोक नेहमी आपण तरताना बघितलेली आहेत. फारच छान. सरांनी छान प्रबोधन केलेलं आहे. कठीण काळामधून देखील आपण काही शिकलं पाहिजे आणि कुटुंब एकत्र असणं चं महत्त्व देखील आपण शिकतोय. जागतिक जो कुटुंब दिवस आहे 15 मेला साजरा करतो त्याविषयी चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आपली चर्चा सुरू आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस जो 15 मेला साजरा करतो आपण. आणि मुंबईतील प्रतिष्ठित सुप्रसिद्ध असं पोद्दार आयुर्वेद शासकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक रोग निदान विभाग डॉक्टर संदीप काळे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे तर आधी प्रश्न घेऊया. सिन्नरहून आपले मित्र आहेत रुपेश गुजराती, यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां, सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा, मी रुपेश गुजराती बोलतो सर. हां हां. सिन्नर जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे की थोड्या वेळापूर्वी सरांनी सांगितलं की त्यांनी काही पुस्तके बी काढलेली आहेत छापी. हॅलो. हां, बोलत राहा ना. पुस्तकांविषयी काय? हा, आवाज नाही, तुमचा आवाज ब्रेक होतो. तर पुस्तके काही काढली तर त्या पुस्तकांची त्यांची नावे सांगा ना, ते कुठे अवेलेबल होतील? बरं. कशावर येते, म्हणजे आयुर्वेदिक याच्यावर आहे का या जागतिक कुटुंब पद्धती याच्यावर आहे? बरं बरं, त्याचं सविस्तर वर्णन सांगा. चालेल चालेल. आणि काय विचारायचं आहे? नमस्कार. नमस्कार चालेल, रुपेश. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. सर सांगा ना. हां, तुम्ही पुस्तकप्रेमी फार दिसताय, म्हणजे पुस्तकांच्या विषयी तुम्ही प्रश्न विचारला. तर माझी जी 2 पुस्तकं आहेत ती BAMSच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत की ते अकॅडमिक त्याच्यातून अभ्यास करून ते BAMS डिग्री घेऊ शकतात. परंतु तुम्हाला जर माझं काही लेखन वाचायचं असेल तर तुम्ही लोकमत आणि काही न्यूजपेपर आहेत ज्यामध्ये माझे काही आर्टिकल पब्लिश झाले ते तुम्ही वाचू शकता किंवा माझ्या नावाने काही ब्लॉग्स पण आहेत तिथे देखील तुम्हाला आयुर्वेदाबद्दल माहिती वाचायला मिळेल. फारच छान. वेगवेगळ्या पद्धतीने सर आरोग्याविषयी प्रचार प्रसार करत असतात, भारतीय आयुर्वेदशास्त्र विषयी प्रचार प्रसार करत असतात. तर सर, देश आणि कुटुंब यातील संबंधाविषयी थोडंसं आम्हाला सांगा ना. नक्कीच. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आपल्याकडे जेव्हा आपण कुटुंब ही संकल्पना बघतो किंवा आपण मगाशी वसुदैव कुटुंबकम हे जे बघितलं तर यामध्ये संपूर्ण जग हे जरी आपलं कुटुंब असलं तरी देखील त्या जगामध्ये जर का घटक बघितले तर आपला देश हा येतो. तर हे आपला देश हा सर्वप्रथम आपलं एक कुटुंब ही प्रेरणा आपल्याला असते. त्यानंतर आपण राज्यात असतो तर त्या राज्याची जी काही सीमा आहे त्यातले असणारे सर्व लोकसंख्या असणारी ही आपले कुटुंब असलं पाहिजे. त्यानंतर आपलं शहर असेल किंवा आपली एखादी कॉलनी आहे किंवा आपण ज्या वसाहतीत राहतो ती, आणि नंतर आपलं कुटुंब असं आहे. परंतु सर्वप्रथम जर आपण बघितलं की आपला देश जो आहे
तर या देशहितामध्ये जर आपण सर्वात प्रथम बघितलं तर कुटुंब या संकल्पने जर आपण बघितलं तर सर्वात प्रथम जर कोणाचं नाव येत असेल तर ते म्हणजे आपले शेतकरी बांधव, म्हणजे शेतकरी कुटुंब. म्हणजे आज भारतामध्ये आपण जे काही सगळं आपलं अन्न किंवा आपलं गुजराण जे चाललंय, पोटाची व्यवस्था जी आहे ती सगळी शेतकरी कुटुंबावर चाललेली आहे. तर याच्यानंतर येतात डॉक्टर कुटुंब, फौजी कुटुंब. म्हणजे आपण जर बघितलं तर भरपूर घर असे आहेत की ज्यांच्यामध्ये पिढ्यानपिढ्या ते लोक सैन्यामध्ये भरती होतात आणि देशसेवा करतात. तर काही व्यावसायिक कुटुंब असे आहेत की ज्यांनी आपल्या देशाला वेगवेगळे व्यवसाय निर्माण करून त्यांनी आपल्या देशाला उभारणी दिलेली आहे. त्यामुळे कुटुंब ही संकल्पना जेव्हा आपण असं विचार करतो तर त्यात आपलं एक देशहित सुद्धा लपलेलं असतं. आपल्याला काही स्पेसिफिक नावसुद्धा याच्यामध्ये घेता येतील, जसं की डॉक्टर आपले आमटे आहेत, त्यानंतर डॉक्टर कोल्हे आहेत की ज्यांनी स्पेसिफिकली आदिवासी विभागामध्ये जाऊन आपल्या कुटुंबासहित राहून त्यांनी तिथे तिथल्या लोकांची सेवा केलेली आहे. तर अशा कुटुंबाच्या मार्फत देखील आपण आपली एक देश सेवा करू शकतो. सर, अजून एक प्रश्न. आत्ताच्या युगामध्ये, आत्ताच्या काळामध्ये जेव्हा स्पर्धा एवढी वाढलेली आहे, तुम्ही कोरोना काळातलं विलगीकरणाविषयी पण चर्चा केलीत, विभक्त कुटुंबाविषयी पण चर्चा केली, तर कुटुंबासमोर काय आव्हानं आहेत ते देखील सांगा मला. जेव्हा 1980 मध्ये त्यांनी सर्वे केला तर तेव्हा त्यांना सर्वात पहिल्यांदा हे जाणवलं की कुटुंबांमध्ये आर्थिक बाबींबाबत एक विषमता आढळते. म्हणजे प्रत्येक कुटुंबाची जी आर्थिक व्यवस्था आहे ती वेगवेगळी आहे आणि आपल्याकडे एक म्हण देखील आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे, किंवा या ठिकाणी तुमची समाधान वृत्ती किती आहे तर त्याच्या अनुषंगाने जर आपण गेलात तर ते कुटुंब हे हॅपी आणि गोलकी म्हणजे सुखी समाधानी कुटुंब आपल्याला साधारणतः बघायला मिळतं. त्यामुळे आर्थिक बाबीच्या निकषांवरती आपल्यामध्ये कौटुंबिक विषमता जाणवते. तर त्याचा सर्वात पहिल्यांदा आपल्याला कुटुंब याविषयी विचार करायला लागतो. तर सर्वात मोठं आव्हान जे आहे ना तर ते आर्थिक आव्हान आहे. त्यानंतर आता होऊ घातलेलं मोठं आव्हान म्हणजे डिजिटल आव्हान आहे. तर आपण मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे त्याच्यामध्ये इतके व्यस्त झालो आहोत की आपण आपले संवाद कमी झालेला आहे. म्हणजे आपण व्हिडिओ स्क्रोल करणे किंवा टेक्स्ट करणे, मेसेज करणे, तर याच्यामध्येच आपण आपला दिवस हा घालवत असतो. तर याला टेक्नोफरन्स असा एक शब्द आलेला आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही जास्त इन्व्हॉल्व असता आणि तुमच्यातला संवाद हा कमी झालेला आहे. तर हे एक कारण त्यामध्ये आपल्याला एक आव्हान म्हणून या ठिकाणी बघता येईल. बरोबर. फार छान प्रकारे सरांनी आता जी अडचण आहे, समस्या आहे आपल्या सर्वांसोबत, त्याविषयी मार्गदर्शन केलं. सर, या वर्षीच्या घोषवाक्यात लहान मुलांच्या विषयी पण वर्णन केलेलं आहे. तर लहान मुलांच्या आरोग्यावर म्हणजे मानसिक असो शारीरिक असो तर कुटुंबाचा किंवा स्वस्थ कुटुंबाचा कसा परिणाम होतो किंवा विभक्त कुटुंबाचा कसा परिणाम होतो त्याविषयी थोडं सांगा. बरोबर आहे. तर कुटुंब म्हणजे काय, तर कुटुंबामध्ये आपलं कर्ता पुरुष आणि त्यांची मुलं यांचा साधारणतः समावेश होतो. तर मुलं म्हटल्यानंतर त्यांची एक वेगळी अवस्था असते. म्हणजे ते लहान असतात, नंतर थोडे मोठे होतात आणि नंतर तरुण बनतात. तर आपल्याकडे एक थेरी मागे काही प्रसिद्ध झाली होती. तर त्यामध्ये असं होतं की लहानपणामध्ये मुलांच्या मनावरती काही चाइल्ड ट्रॉमा झाला असेल तर हा चाइल्ड ट्रॉमा जो आहे तो त्यांचं भविष्य ठरवतो. तर त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अशा काही गोष्टी घडत असतील की ज्याने मुलांवरती काही विपरीत परिणाम होऊ शकतो तर ते आपण साधारणतः टाळल्या पाहिजेत. त्यानंतर आपण असं बघितलं की ज्या फॅमिलीज ह्या खूप सकारात्मक असतात, म्हणजे हसत खेळत असतात, नेहमी मुलांना प्रोत्साहन देतात, त्यांच्यामध्ये भांडणं होत नाहीत, तर अशा फॅमिलीतली जी मुलं आहेत ही पुढे काहीतरी खूप चांगल्या गोष्टी आपल्याला करताना दिसतात. त्यानंतर अजून एक असा स्टडी एक प्रकाशित झाला होता की ज्यामध्ये मुलांना जर का आपण खूप चांगल्या सोयी सुविधा जर पुरवल्या आणि त्यांच्याशी संवाद आपण नेहमी साधला तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये चांगली वाढ होते. आणि मुलांना जर आपण बघितलं तर सर्वात पहिले मुलांना काय हवं असतं, तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही मुलांना पैसे कमवायचे नसतात, काहीच करायचं नसतं. तर मुलांना फक्त आवडतं खेळायला खूप. तर मुलांना खेळायला तुम्ही जास्तीत जास्त सोडलं पाहिजे, त्यांनी जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळले पाहिजेत. आणि नुसते मैदानी खेळ खेळताना त्या मुलांना मैदानात सोडणं असं नाही, तर त्यामध्ये आई आणि पालकांनी सुद्धा, वडिलांनी सुद्धा त्या ठिकाणी वेळ देणं, त्यांच्याबरोबर खेळणं प्रत्यक्षामध्ये हे आपण करायला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट मुलांना हवी आहे ती म्हणजे प्रेम. तर तुम्ही मुलांना जेवढं जास्त प्रेम द्याल तेवढी ते अधिक प्रेमळ बनतात. त्यानंतर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये असतो आणि आपण जेव्हा बघतो की आपण आपल्या आईवडिलांना
सांभाळतोय, त्यांच्या आजारपणामध्ये काळजी घेतोय, तर ती मुलं तेच बघतात की अरे आपल्या आईवडिलांनी काळजी घेतलेली आहे, त्यामुळे पुढे पुढे जेव्हा आपल्याला वृद्धत्व येईल तेव्हा हीच मुलं आपली त्याच प्रेमाने काळजी घेऊ शकतात. त्यामुळे मुलांना खूप प्रेम देणे, त्यांना वेळ देणे आणि त्यांच्याबरोबर खूप खेळ खेळणे हे जर आपण केलं तर आपल्या ह्या मुलांचं किंवा युनायटेड नेशन्सचं जे ध्येय आहे की चाइल्ड वेल बिईंग, म्हणजे मुलांचं संगोपन चांगलं व्हावं आणि भविष्यामध्ये ती पिढी चांगली एक व्यक्ती म्हणून यावी, यासाठी आपल्या ह्या 3 गोष्टी करणं फार गरजेचं आहे. फारच छान सोप्या भाषेत सरांनी आपल्याला समजवलंय. जे आपण पेरणार आहोत तेच उगवणार आहे. त्याच्यासाठी वेळ आणि प्रेम मुलांना दिलं पाहिजे आणि आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा देखील सांभाळ आपण केला पाहिजे. सर, स्त्रियांकडे वळूया की कुटुंबातली जी स्त्री आहे तर तिचं महत्त्व किंवा तिच्याविषयी काय सांगणार, तिचं कुटुंबातल्या स्थानाविषयी? हां, आपण जर आता स्त्रियांविषयी बोलायचं असलं तर आपण थोडंसं त्यांचा मागचा इतिहास पण जरा बघूया. कारण आपल्याकडे आधी असं होतं की स्त्रिया म्हटलं की चूल आणि मूल ही संकल्पना त्यांच्याशी जोडलेली होती. म्हणजे स्त्रियांनी काय करायचं तर घरातलं चूल म्हणजे स्वयंपाक वगैरे बघायचं, सगळ्यांना जेवण खाऊ घालायचं आणि मुलांना सांभाळायचं. आणि त्यावेळेस स्त्रियांना साधारणतः 10 पेक्षा कमी मुलं होतच नव्हती, त्यांची संख्या साधारणतः एवढीच होती. त्यामुळे त्या स्त्रीचं आयुष्य तेवढंच होतं, चूल आणि मूल, घरात चूल सांभाळणे आणि मुलांना सांभाळणे. परंतु जसं जसं आपण विकासाकडे जात गेलो आणि स्त्रियांनी अभ्यास करायला सुरुवात केली, शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होत गेली, तसं तसं त्या पुढे येऊ लागल्या आणि त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन पुरुषांच्या अर्थार्जनामध्ये सहाय्य करू लागल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःचे काही छंद जोपासले, काही त्यांनी क्षेत्र निवडले आणि त्या क्षेत्रामध्ये त्या आज खूप पुढे गेलेल्या आहेत. तर अशा वेळेस काय होतं की त्या स्त्रियांवरती हा अतिशय मानसिक ताण निर्माण होतो. म्हणजे आधी जी स्त्री चूल आणि मूल याच्याशीच अडकलेली होती, परंतु तिला आज घराबाहेर जावं लागतं, तिला ऑफिसमध्ये कामं करायला लागतात किंवा ती काही ऑनलाईन जरी काम करत असली तरी ती त्या ठिकाणी तिचा वेळ देते. तर या ठिकाणी स्त्रियांमध्ये होणारे हे जे काही बदल आहेत, हे काही एक पॉझिटिव्ह थिंग आहे की जी समाजाला पुढे आणते. तर त्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे. म्हणजे स्त्रियांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या ह्या वाटून घेतल्या पाहिजे. आणि स्त्री ही जेवढी शिक्षणामध्ये चांगली किंवा पुढे असेल तेवढी ती तिच्या मुलांना चांगले संस्कार, चांगल्या गोष्टी देणार आहे. आणि सर्वात पहिल्यांदा आपण जर बघितलं तर फॅमिलीमध्ये वडिलांपेक्षा सर्वात जास्त जवळ जर कोणी असेल तर ती आईच असते. त्यामुळे त्या आईने त्या बाळाला सांभाळणं, संस्कार देणं गरजेचं आहे. आणि आपण आता असं हे बघतो की जी स्त्री ऑफिसला जाते, कामावर जाते, तर ती साधारणतः आपल्या लहानपणीच मुलांना एक 3 तासासाठी 6 तासासाठी एक वेगळ्या घरामध्ये ठेवते आणि पुन्हा आल्यानंतर त्या बाळाला सांभाळते. तर ते जे काही बाळाचं प्रेम आहे, जे काही ते विभागलं जात आहे, तर ते भरून काढण्याची तिची जबाबदारी असते. त्यामुळे त्यावेळेस ती घरी आल्यानंतर जर तिने तेवढाच वेळ त्या बाळाला दिला तर त्या बाळाचं जे काही मानसिक प्रगती आहे ती चांगली होणार आहे. त्यामुळे साधारणतः आपण जर एकत्रित बघितलं तर स्त्रियांची चूल मूल ही जी काही गोष्ट आहे ही आता तेवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही, हे समाजाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणजे त्यांना पण सहकार्य करणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक केंद्र आहे पुण्यातून आपल्याला फोन आहे, पुण्यनगरीतून फोन आहे. मंगलताई आपटे यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता की आंतरराष्ट्रीय कुटुंबाच्या याच्यात आपण घरातून आपण संस्कार देऊ शकतो, पण एखादी व्यक्ती जर तिला जर असं की बाबा खेडेगावात आहे किंवा फॉरेन मध्ये आहे तर तिला शिकवायची इच्छा आहे अमकोत कर तमकोत कर, तर त्या बाबतीत आपण मार्गदर्शन काय करू शकाल? कारण घरात हे संस्कार होतच असतात कुठल्याही बाबतीत. फारच छान, सुंदर असा प्रश्न आहे मंगलताईंचा. सर काय सांगणार? खूपच छान तुम्ही प्रश्न विचारला आहे. तर सर्वात पहिल्यांदा असं आहे की आपण मुलं मोठी झाली ना ती सर्वात पहिल्यांदा शिक्षकांकडे जातात आणि आपण असं म्हणतो की मुलांचं जे शिक्षण आहे ते शिक्षकांच्या मार्फत होतं, परंतु असं नाही आहे. तर सर्वात पहिले मुलांचे जे शिक्षक असतात ते घरात आई वडीलच असतात. त्यामुळे आई आणि वडील यांनीच त्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी सांभाळली पाहिजे. आणि आपण जर आत्ता ही जी पिढी बघितली तर असं नाही आहे की ती आई शिकलेली असेल तरच ती मुलांना घडवू शकते, असं नाही आहे. तर तिला जे काही येतं आहे, ती काही ज्या क्षेत्रामध्ये निपुण आहे, तिला स्वयंपाक चांगला येत असेल तर ती ते मुलांना शिकवू शकते, तिचं स्पीच चांगलं असेल तर ती मुलांना शिकवू शकते. आणि मुलांना शिकवायची फार गरज नाही आहे. ते त्या आईबरोबर जरी राहिलं, त्या आईने जरी त्यांना वेळ दिला तरी ते मूल जे आहे ते ऑटोमॅटिकली त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकून घेत असतं.
अरे छान, एकदम सुंदर असा प्रश्न विचारला मंगलताईंनी. आणि सर यालाच एक उपप्रश्न म्हणून तुम्हाला विचारतो की त्यांनी चांगली परिस्थिती वर्णन केली की आज आपण बघतो की शिकले की मुलं जी आहेत ते परदेशी जातात आणि मग तिकडेच त्यांना मुलं होतात, म्हणजे नातवंड विदेशात असतात किंवा दूर असतात आणि भारतामध्ये आपण आजी आजोबा असतात. तर अशा वेळेला अशी जी परिस्थिती असते तर त्याच्यामध्ये कसं आपल्याला संस्कार आपल्या नातवंडांना देता येऊ शकतात किंवा कशी कुटुंब व्यवस्था, म्हणजे या समस्येचं निराकरण ढोबळमानाने कसं करता येईल, काय सांगणार याविषयी? बरोबर. यामध्ये आपण तुमचा जो मुद्दा आहे, तुम्ही म्हणताय की ते दूर असतील म्हणजे लांब असतील तर कसं करायचं. तर याच्यामध्ये कसं आहे की आपण लांब जरी गेलो तरी आपण एका विशिष्ट डिजिटल युगामुळे आपण जवळ देखील आलेलो आहोत. असं नाही की आपण खूप लांब गेलोय. तर आजकाल खूप सारी ऑनलाईन माध्यमं उपलब्ध आहेत की त्या माध्यमातून आपण संवाद करू शकतो. तर सर्वात प्रथम कुटुंबासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संवाद. जर तुमच्यामध्ये संवाद चांगला असेल, तुम्ही एकमेकांना वेळ देत असाल, तर तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुरावा येत नाही. तुमचा संवाद जास्त असेल म्हणजे तुम्ही हे ठरवायचं आहे की मी कितीही लांब असलो तरी मी आज अर्धा तास माझ्या घरी बोलणार. आणि आम्ही असं बघितलेलं आहे किंवा आम्ही जेव्हा हॉस्टेलला राहत होतो तर तेव्हा आम्ही आमच्या आईवडिलांना दिवसातून एक संध्याकाळी हो मी बरा आहे, मी ठीक आहे, मग ते विचारणार तुझा अभ्यास कसा चालू आहे, मग आम्ही सांगणार. तर अपडेट एकमेकांचे देणे आणि संवाद साधणे हे फार गरजेचं आहे. तर संवादाच्या माध्यमातून जे होईल मग तुम्ही त्याला कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन भेटा, पत्र लिहा एकमेकांना, एकमेकांचे विचार सांगा, ईमेल तुम्ही लिहू शकता. या माध्यमातून तुम्ही नक्कीच संवाद साधू शकता. फारच छान. सरांनी इथे समर्पकपणे सांगितलंय की आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करता आला पाहिजे आणि जेणेकरून आपले जे संस्कार आहेत आपण आपल्या कुटुंबाशी नियमित सुसंवाद आपल्याला त्यामुळे साधता येईल. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. जर गेलात तर आम्हाला सोबत डिजिटल माध्यमातून म्हणजे फेसबुक आणि यूट्यूबवर आमचा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, तर तो बघत तुम्ही जाऊ शकता. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा रंगत आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस, जो आपण 15 मे रोजी नेहमी साजरा करतो. तर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर संदीप काळे, जे सहाय्यक प्राध्यापक आहेत पोद्दार शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात. सर, तुम्ही मोबाईलचं जे व्यसन आहे त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं. तर आणि काय काय व्यसनामुळे कुटुंब व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, किंवा थोडासा जोडून उपप्रश्न असा विचारतो तुम्हाला की किशोरवयीन मुलांवर काय परिणाम होतो किंवा कुटुंबात त्यांचं काय स्थान आहे, किंवा त्यांना जर व्यसन लागलं तर काय होऊ शकतं, त्याविषयी थोडक्यात. खूपच छान प्रश्न आहे हा. माझ्याकडे एक केस होती. एक साधारणतः 65 वर्षाच्या आजी होत्या आणि त्यांचे जे दोघं मुलगा आणि सून होते हे बाहेरच्या देशात राहत होते. आणि त्यांचा जो मुलगा आहे किशोरवयीन वयातला, हा त्या आजींबरोबर भारतामध्ये राहत होता. तो त्यांच्याबरोबर बाहेर गेला नाही. त्या आजी ह्या वयस्कर असल्यामुळे फार त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ शकल्या नाही. परंतु तो मुलगा हळूहळू दारूच्या नशेमध्ये अडकला आणि त्याचं त्याला व्यसन लागलं आणि खूप व्यसनाधीन होऊन तो काही दिवस चांगला वागायचा. परंतु याच्यामध्ये व्यसन का लागलं तर त्याला जी संगत होती, त्याचे जे मित्र होते ते त्या पद्धतीचे त्याने निवडले होते आणि त्यामुळे त्याला ती सवय लागली. आणि हे आजीच्या खूप उशिरा लक्षात आलं. परंतु जेव्हा हे आजीच्या लक्षात आलं आणि जेव्हा ती माझ्याकडे घेऊन आली तेव्हा त्याला एक आसायटिस नावाचा रोग झाला होता, म्हणजे पोटामध्ये पाणी साचणे आणि लिव्हरला सूज येणे. आणि तो अशा 3ऱ्या-4थ्या डिग्रीमध्ये गेला होता की तिथून त्याला रिव्हर्सल येणे फारच अवघड होतं. तर त्या किशोरवयीन मुलाचा मृत्यू त्या आजीने स्वतःच्या डोळ्याने बघितला. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेमध्ये आई वडिलांपासून दूर राहणारं मूल आणि आजी आजोबा आणि त्या नातवाच्या वयामध्ये असणारं अंतर आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरती असणारं नियंत्रण, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर याच्यामध्ये पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. तर मुलांचं समुपदेशन करणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांना काही अडचणी आहेत का, त्यांना काही स्ट्रेस आहे का, त्यांना काही समस्या आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं त्यांची संगत कोणत्या प्रकारची आहे याच्यावरती आपलं थोडंसं नियंत्रण असलं पाहिजे. फारच छान. संघचा रंग चढतो असं म्हणतात, त्या प्रकारेच आहे. डॉक्टर साहेब, आपल्याला लातूरहून फोन आहे. मुद्रिका पाटील यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार मुद्रिका ताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. हॅलो डॉक्टर, नमस्कार. मला हा प्रश्न विचारायचा आहे की विभक्त कुटुंब आहे हल्ली. बरं. मग एकत्र कुटुंब येण्यासाठी काय करायचं?
फारच छान, सुंदर आणि समर्पक प्रश्न खूपच विचारला. छान प्रश्न धन्यवाद. होता आपला. तर याच्यामध्ये असं आहे की आपण जर बघितलं तर 1980 मध्ये जी कुटुंब एकत्र राहत होती तर त्यांचे स्वतःचे काही साईड इफेक्ट्स होते आणि आता विभक्त कुटुंबाचे काही वेगळे साईड इफेक्ट्स आहेत. तर तुमचा जो प्रश्न आहे तो खूपच चांगला आहे की एकत्र येण्यासाठी काय केलं पाहिजे. तर एकत्र येण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यापेक्षा आपण त्यांच्यामध्ये संवाद कसा वाढेल, त्यांच्यामध्ये प्रेम कसं राहील, त्यांच्यामध्ये जिव्हाळा कसा राहील, या गोष्टी आपण साधारणतः बघितल्या पाहिजे. कारण आजकालच्या कुटुंबामध्ये जर आपण बघितलं तर 2 किंवा 3 पेक्षा जास्त मुलं नाही आहेत आणि प्रत्येक मुलगा हा अभ्यासामुळे, नोकरीमुळे हे आपल्या घरापासून लांब राहतात, बाहेर राहतात. त्यानंतर लग्न झाले की त्यांना जिथे नोकरी लागेल त्या ठिकाणी ते स्थायिक होतात. मग अशा वेळेस त्या ठिकाणी त्यांची जी जागा आहे राहण्याची, तर त्या अनुषंगाने त्यांना निर्णय घ्यायला लागतात. तर नोकरी जर त्यांची असेल तर ते नोकरी सोडून येऊ शकत नाही किंवा त्यांच्या आईवडिलांना शहर आवडत नसेल तर ते शहरामध्ये जाऊ शकत नाही. आपण बघतो आता हे असे भरपूर प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे ते आईवडील जे असतात, आजी आजोबा असतात, ते गावाकडे राहणं पसंत करतात. तर याच्यामध्ये तुम्ही सणावारांना भेटणे, आपल्याकडे खूप छान हिंदू संस्कृतीमध्ये आहे की सण खूप साजरे केले जातात. तर त्या सणावारांना न चुकता भेटणे, एकमेकांना फोन करणे, व्हिडिओ कॉल करणे आणि आवर्जून उपस्थित राहणे, या जर गोष्टी आपण केल्या तर आपण विभक्त जरी झालेलो असलो, ती काळाची गरज जरी असेल, नोकरीची गरज जरी असेल, तरी आपण मनाने दूर नाही गेलं पाहिजे. याची आपण नक्की काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. फारच छान सरांनी सुंदर उत्तर दिलं की कुटुंबासाठी जीवनावश्यक गोष्ट म्हणजे संवाद आहे. तर संवाद आपण सतत सुसंवादमध्ये कसं परिवर्तित होईल यासाठी पण प्रयत्न करायचा आहे. डॉक्टर साहेब, पुढे घरातल्या ज्येष्ठ मंडळींकडचा प्रश्न विचारतो की कुटुंबात ज्येष्ठांचं स्थान म्हणा किंवा ज्येष्ठांचं कुटुंबातलं स्थान म्हणा, जे आपले वडीलधारे माणसं असतात घरातलं, तर त्याविषयी आम्हाला सांगा. हा खूपच छान प्रश्न आहे आणि आत्ताच्या कुटुंब व्यवस्थेला तो धरून आहे. आपण जर साधारणतः आता बघितलं तर वृद्धत्व जे आहे ते एक क्षयाकडे जाणारं, म्हणजे शरीराची झीज होणारं हे काळ आहे. तर या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला जो लागतो तो शारीरिक आधार, आपण काठी बघतो ती, आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मानसिक आधार. आणि या आधारामध्येच जर आपला जोडीदार जर एखादा आपला सोडून गेला, म्हणजे पती पत्नीपैकी कोणाचं जर निधन झालं तर त्यांना ते फार अवघड जातं. आणि तसंही नसेल तरी देखील त्यांना त्या काळामध्ये आपल्या मुलांचा, सुनेचा, नातवांचा हा मानसिक आधार हा आवश्यक असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते जर निरोगी असतील तर अतिशय उत्तम. परंतु आपण आता बघतो की बऱ्याचशा वृद्धावस्थेमध्ये त्यांना डायबिटीज असतो, हायपरटेन्शन असतात, त्याच्यात ते गोळ्या घेत असतात, त्यानंतर जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी करायला लागतात. तर अशा अवस्थेमध्ये त्यांना आरोग्य सुविधा पुरवणं ही देखील काळाची गरज आहे. परंतु आपण आजकाल बघितलं आहे की आजकाल आपण साधारणतः त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवणं किंवा त्यांची जी काही सोय आहे ते एखाद्या हॉस्पिटलमध्ये करणं, अशा पद्धतीचं आम्हाला बघायला लागतं. आता आमच्याकडे काही हॉस्पिटल्स आहेत, तिथे 70 ते 80 वर्षाचे आजोबा आजी असतील त्यांना सोडून अक्षरशः ते चालले जातात त्यांची मुलं. तर असा सुद्धा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. तर अशा अवस्थेमध्ये त्यांची सेवा करणं, त्यांना वेळ देणं, त्यांच्यासाठी योग्य तो मार्ग काढणं हे गरजेचं असतं. म्हणजे जसं लहान असताना आपल्याला त्यांनी सांभाळलं आहे तसं वृद्धावस्थेमध्ये त्यांना सांभाळणं ही आपली खरी तर काळाची गरज आहे. मी तुम्हाला एक छान उदाहरण देतो कुटुंब पद्धतीचं भारतामध्ये किती गरजेची आहे. तर आमच्या शेजारी एक साधारणतः 75 ते 80 वर्षाचे काका होते आणि त्यांना वयामानानुसार त्यांचं थोडंसं आजारपण सुरू झालं आणि त्या आजारपणामध्ये त्यांनी जेवण बंद केलं आणि जेवण बंद केल्यानंतर चालणं फिरणं बंद झालं आणि त्यांनी डॉक्टरांना एकदा दाखवलं आणि दाखवल्यानंतर ते म्हणले की आता मला काही जगायचं नाही आहे, मी काही औषधं पाणी घेणार नाही, आता मी जातो. आणि मग त्यांनी बेड धरला आणि बेडवरती झोपून असायचे. मग आम्ही बघितलं की चांगला चालणारा फिरणारा जो माणूस आहे तो आता झोपायला लागला. पण तो अचानक 8 दिवसानंतर त्यांची जी सख्खी बहीण आहे ती त्यांच्या घरी राहायला आली आणि ती राहायला आल्यानंतर त्या स्त्रीने त्यांची इतकी काळजी घेतली. सॉरी, थोडंसं बरोबर आलं, हे सगळं डोळ्यांनी पाहिले मी. त्याच्यामुळे ते जे आजोबा आहेत ते जागेवरून उठले आणि पुन्हा ते चालायला आणि फिरायला लागले. तर कुटुंब जी व्यवस्था आहे ती इतकी सुंदर आहे, त्यामुळे आपण ती केली पाहिजे. बरोबर, सरांनी महत्त्वाचा मुद्दा असा हे केला की आई बाबा आज देखील आपलं पालनपोषण करत असतात, आज देखील आपल्याला शुभाशीर्वाद देत असतात. त्यामुळेच जे आपलं जीवन जे आहे ते सुरळीत चालू असतं. आणि आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस याविषयी आपली चर्चा सुरू आहे. तर सरांनी महत्त्वाचं
मुद्दा घेतलेला आहे. घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि पुन्हा तुमचे प्रश्न घेऊन आणि या विषयाविषयी अजून चर्चा करूया. आपण सुरू ठेवूया. घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. महत्त्वपूर्ण असा आपला जो विषय आहे, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस जो 15 मेला साजरा केला जातो, त्याची चर्चा आपल्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात होत आहे. आणि या विषयावर आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शन मिळत आहे. सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदीप काळे सर आपल्यासोबत आहेत, जे पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात आहेत. तर डॉक्टर साहेब, आपला देखील वेळ बराचसा जो आहे तो आजकाल भ्रमणध्वनीवर म्हणजे मोबाईलवर जातो, रील्समध्ये जातो. तर या मोबाईलचा किंवा सोशल मीडियाचा आपण म्हणू शकतो समाज माध्यमाचा परिणाम आपल्या नात्यावर, लग्नावर म्हणा किंवा वेगवेगळ्या नात्यांवर कसा होतो, काय होतो, त्याविषयी देखील थोडं आम्हाला सांगा. बरोबर. सध्या आपण बरेच जण या परिस्थितीतून जात आहोत. तर मुळात मोबाईल आल्यामुळे, सोशल मीडियामुळे आपण फार एकमेकांच्या जवळ आलेलो आहे. तर आपण हे बघतो की आपण बऱ्याच जणांनी फॅमिलीचे ग्रुप्स केलेले असतात आणि त्या ग्रुपमध्ये आपण आपल्याला वाटतं की आपण खूप जवळ आलो आहे. परंतु जर एक बारीकाईने निरीक्षण केलं आपण त्याचं, तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण सर्व एकत्र जरी आलेलो असलो तरी आपण केवळ आपले फोटो टाकण्यापुरतंच त्याला वापरतो. म्हणजे त्यातून काहीतरी चांगल्या नवीन गोष्टी निर्माण होण्यापेक्षा, एकमेकांची काळजी पुढे येण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी फक्त त्याच गोष्टी या बघत असतो. आणि बऱ्याचदा तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पिक्चर बघितले असेल, फोटोज बघितले असतील की बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये सगळेजण गेलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी प्रत्येकजण आपापला हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेला आहे आणि आपापल्या मोबाईलवरती तो स्क्रोल करतोय. तर त्या ठिकाणी जेवणाच्या टेबलवर तुम्ही गप्पा मारल्या पाहिजे, एकमेकांबद्दल विचारलं पाहिजे. तर असं करण्याऐवजी आपण तो मोबाईल यूज करतो. त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम हा आपल्या नात्यांवरती होतो आणि नात्यातून आपण कुठेतरी दूर जातो की काय, असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. फारच छान. म्हणजे जवळ असल्यावर देखील आपण एकमेकांपासून लांब आपल्याला सोशल मीडिया किंवा समाज माध्यमाचा अतिरेक असं त्याचा परिणाम आपल्याला अधोरेखित होतो. डॉक्टर साहेब, आपल्याला फोन आहे, धाराशिवहून फोन आहे. धनाजी भोसले यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार धनाजी दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. हो, हा. पहिल्यांदा स्त्री वडिलाच्या कुटुंबातून सासरच्या कुटुंबात येते आणि हे दोन कुटुंब एकत्र करण्यासाठी तिची जी कसरत असते, ती कसरत, त्या कसरतीबद्दल स्त्रीचं जे स्थान आहे समाजामध्ये, त्यावर थोडंसं मार्गदर्शन हवं आहे. फारच सुंदर असा प्रश्न आहे. खूपच छान प्रश्न आपला आहे. तर हा आपल्या कुटुंबाचा एक वेगळा पैलू आपल्याला इथं बघायला मिळेल. थोडा आरोग्यदृष्ट्या देखील मी तुम्हाला सांगतो. तर जेव्हा एखादी स्त्री ही एका घरातून दुसऱ्या घरामध्ये येत असते, तर त्यावेळेस ती येताना सर्वप्रथम जर सोबत काय आणत असेल तर ती आहार पाककला आणते. म्हणजे समजून घ्या, थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो मी की महाराष्ट्रीयन मुलाने जर एखाद्या गुजराती मुलीशी लग्न केलं तर तिने तिच्या आईला जेवण बनवताना जे बघितलेलं आहे म्हणजे गुजराती पदार्थ, तर तिची मुलगी महाराष्ट्रात आल्यानंतर ती काय करेल, तर ऑब्व्हियसली तिच्या घरामध्ये गुजराती पदार्थच बनवणार आहे. त्यामुळे या आहारातून आपल्या आरोग्याशी भरपूर गोष्टी रिलेटेड असतात. आपण थोडंसं इथं उदाहरण घेऊ. महाराष्ट्रामध्ये खानदेशातल्या मुलीने जर मराठवाड्यातल्या मुलाशी लग्न केलं तर ऑब्व्हियसली खानदेशी पदार्थ ती मराठवाड्याच्या भागामध्ये आणणार आहे. तर हा जो आरोग्याशी जो भाग आहे, तर ती स्त्री जी आहे त्या एका घरातून दुसऱ्या घरात आणत असते. तर आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय उत्तम आणि थोडंसं तुम्ही आपण त्यातून मार्गदर्शन देखील केलं की जेव्हा स्त्री ही एका घरातून दुसऱ्या घरात येत असते तेव्हा ती देखील एका कुटुंबाची सदस्य असते आणि तिला आपण आपल्या कुटुंबामध्ये समाविष्ट करून घेणं आणि तिच्या आईवडिलांप्रमाणेच तिला आपण या ठिकाणी प्रेम देणं, जपणं ही काळाची गरज आहे आणि बरेचसे कुटुंब ते करताना देखील दिसतात. फारच छान. भावनिकरित्या देखील जो बदल असतो की माहेरून सासरला जेव्हा मुलगी जाते, आपण म्हणतोच माझे माहेर पंढरी, तर त्याचा देखील देवापासून जेव्हा दूर जातो तेव्हाची जो विरह, त्या भावना पण त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि एकत्र सांभाळून घेतलं पाहिजे एकमेकांना. आणि सर, मगाशी आपल्याला एक प्रश्न आलेला, त्याच्या अनुषंगाने पुढला प्रश्न असाच आहे की आधुनिक काळामध्ये की ही जी कुटुंब पद्धती आपण बघतो, तर कुटुंब अजून एकत्र यायला किंवा मजबूत व्हायला आपण काय केलं पाहिजे? आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये एक गोष्ट आली ती म्हणजे संवाद. तर आपण जेवढा संवाद करू तेवढं सगळे जवळ येणार आहेत. पण यातूनही नंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकमेकांचा सन्मान करणे. म्हणजे आपल्या घरामध्ये छोटा व्यक्ती असो, मोठा व्यक्ती असो किंवा बरोबरचा व्यक्ती असो
किंवा स्त्री पुरुष असो, तर तो शिकलेला असो न शिकलेला असो, तर त्याचा सन्मान ठेवणे ही काळाची फार गरज आहे. जर आपण सन्मान ठेवला नाही आणि त्याचा अपमान केला तर ती गोष्ट ही भरपूर दिवसांपर्यंत लक्षात राहते आणि मग तिथे आपल्याला भांडणांची सुरुवात होते. त्यामुळे सन्मान आणि संवाद या गोष्टी आपण नक्की एकमेकांबद्दल केल्या पाहिजेत. डॉक्टर साहेब, पुण्यनगरीतून फोन आहे. सुभाष खत्री यांचा फोन आहे. ताई, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार सुभाष दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. जय श्री हा नमस्कार. जय श्रीराम. हा, सलग आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा, मला असं विचारतं, आई वडील सर्व्हिसला आहे, तर मुलांकडे लक्ष कसं राहील त्यांचं? बरं बरं बरं. फार चांगला असा प्रश्न विचारलेला आहे. काय सांगणार? खूपच छान प्रश्न आहे आपला. तर याच्यामध्ये आई वडील जेव्हा सर्व्हिसला असतील तर बरेच जण, दोघं जर सर्व्हिसला असतील तर ते एक प्रकारे अर्थार्जन करतायत, त्यांच्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी धडपड करतायत. तर अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ते सोबतीला त्यांच्या नात्यामधील एखादी व्यक्ती की जिला कुठला जॉब नाही आहे, जी रिकामी आहे, अशा व्यक्तीला ते आपल्यासोबत ठेवतात आणि ती जी व्यक्ती ते बाळाची काळजी घेते आणि त्यानंतर हे आई वडील जेव्हा घरी येतात तर त्यांनी नक्की त्या बाळाला पूर्ण वेळ दिला पाहिजे. फारच छान. अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्ही चांगले प्रश्न विचारतायत, जेणेकरून ह्याच विषयाचे वेगवेगळे पैलू आपल्याला समजून घेता येत आहेत. डॉक्टर साहेब, आपण आयुर्वेदिक तज्ज्ञ आहात, तर योग आणि आयुर्वेद याचा आपण वापर कसा करू शकतो जेणेकरून कुटुंब पद्धत आपली जी आहे, एकत्र कुटुंब राहील, त्याविषयी? येस, नक्कीच. आपण कुटुंबा जरी बद्दल बोलत असलो तर या कुटुंबाचा मुख्य घटक तो मानवी देह आहे, मानवी शरीर आहे. आणि या मानवी शरीराला जर 100 वर्ष आयुष्य जगायचं असेल आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर त्याला योग आणि आयुर्वेद या दोन्ही गोष्टी अंगीकारणं फार गरजेचं आहे. तर आयुर्वेद हे आपल्याला आहाराची जीवनशैली शिकवतं. म्हणजे आपला आहार आणि विहार कसा असला पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, त्यानंतर ऋतूनुसार आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, ही जी काही जीवनशैली आहे ते आयुर्वेद सांगतं. आणि योग जे आहे ते आपल्याला अनुशासन शिकवतं. म्हणजे आपल्याला योग जर आपण केला तर आपल्याला त्या सवयीतून आपल्या शरीराला कणखर बनवण्याची सवय लागते. आणि योग म्हटल्यानंतर या ठिकाणी केवळ योग येत नाही, तर यम, नियम, आसन, प्राणायाम या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. यम, नियम, प्रत्याहार यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जरी असल्या तरी त्याच्यानंतर निर्माण होणारा जो प्राणायाम आहे हा आपण केला पाहिजे. जास्तीत जास्त शरीरामध्ये जर आपण प्राणवायू घेतला तर आपली ऊर्जा अतिशय उत्तम राहील. आणि जेवढं प्राणायाम तुम्ही अधिक कराल, जेवढा योग तुम्ही कराल, तेवढा तुम्हाला घरातील सदस्यांच्या वागण्याचा त्रास होणार नाही. एक योग वृत्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि समोरच्याला समजून घेण्याची वृत्ती निर्माण होते. आणि कुटुंबामध्ये आपल्याला हेच हवं असतं. आयुर्वेद जर तुम्ही अंगीकारला तर तुम्ही आजारी पडणार नाहीत. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुटुंबामध्ये जर एक व्यक्ती आजारी पडला तर त्या एका व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंब हे डिस्टर्ब होतं, त्यांना कळत नाही. आणि तो आजार जर जास्त मोठा असेल तर त्यांच्यावरती आणखी येणारं आर्थिक संकट हे त्यांना खूप सारं मागे घेऊन जातं. त्यामुळे तुम्हाला जर का निरोगी राहायचं असेल तर योग आणि आयुर्वेद याचा अंगीकार करणं फार गरजेचं आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, आयुर्वेदाचा अजून एक पैलू असा आहे की आपण गर्भसंस्कारांविषयी पण भाग वाचतो आयुर्वेदमध्ये किंवा ऐकतो, तर त्याविषयी देखील थोडं आम्हाला सांगा. कुटुंब पद्धती चांगलं व्हायला किंवा सुप्रजा निर्मिती. गर्भसंस्कार हा जो शब्द आहे तो हा एका युक्तीने बनवलेला आहे. खरं तर आपण बघितलं तर कुटुंबामध्ये मानवीय देह आणि मानवी देहासाठी आपल्याकडे 16 संस्कार सांगितले आहेत. षोडश संस्कार म्हणजे तो मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यावरती 16 संस्कार केले पाहिजे असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. मग या 16 संस्कारापैकी पहिले जे 3 संस्कार आहेत त्याच्यामध्ये पुंसवनिक संस्कार येतो, सीमंतोनयन संस्कार आहे. तर या पहिल्या 3 संस्कारांना मिळून गर्भसंस्कार असं म्हटलेलं आहे. आणि हे 3 संस्कार जर आपण त्या गर्भावरती केले तर पुंसवन म्हणजे आपलं इच्छित संतती, आपल्या कुटुंबामध्ये योग्य अशी संतती आपल्याला प्राप्त होण्यासाठी गर्भसंस्कार क्रिया सांगितले. बरं, गर्भसंस्कार हे कोणावरती करतात तर त्या आपल्या घरातील जी स्त्री आहे ती आपली पुढची पिढी चालवणार आहे. त्यामुळे त्या स्त्रीच्या पोटामध्ये जेव्हा गर्भधारणा होणार आहे त्याच वेळेपासून जर आपण त्या बाळावरती संस्कार करायला सुरुवात केली तर नक्कीच ते जे बाळ आहे ते त्या कुटुंबाला साजेसं, त्या कुटुंबाला पुढे नेणारं, त्याचं नावलौकिक करणारं, तुम्हाला जशा पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं, शांत हवं असेल, हुशार हवं असेल, तुम्हाला कुठल्या खेळामध्ये निपुणता हवी असेल, समंजस बाळ हवं असेल, अशा पद्धतीची आपल्याला गर्भसंस्काराद्वारे त्या बाळावरती संस्कार करून तशा पद्धतीची पिढी आपल्याला निर्माण करता येते. म्हणजे भारत देशासाठी सुप्रजा निर्माण करता येईल गर्भसंस्काराने. डॉक्टर साहेब, जाता जाता काय संदेश द्या? सर्वात महत्त्वाचा संदेश हा असेल की आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे तो थकल्यानंतर जो नवीन कर्ता पुरुष येणार आहे
त्याने त्या कुटुंबाची जबाबदारी उचलली पाहिजे समर्थपणे. त्यानंतर त्या कुटुंबाने सर्वांशी प्रेमाने आणि सलगीने वागलं पाहिजे. तर या 2 गोष्टी जर आपण आपल्या कुटुंबामध्ये ठेवल्यात तर आपलं काही कुटुंब एक चांगलं कुटुंब म्हणून समाजामध्ये येईल. आणि अशा पद्धतीचं कुटुंब बघून शेजारच्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की ह्या कुटुंबासारखं हसत खेळत कुटुंब आपलं असलं पाहिजे. त्यामुळे त्या एका कुटुंबातून दुसरं कुटुंब, तिसरं कुटुंब आणि असं करत करत आपला जो समाज आहे हा चांगला होईल. हा समाज चांगला झाला तर आपला भारत देश चांगला होईल. फारच अशी छान, आपण अपेक्षा करूया. फारच छान डॉक्टर साहेब. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे हॅलो डॉक्टरचा आमचा जो संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. लोभ असावा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.